या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरात पूजेची तयारी सुरू असते. जयश्री तनयाला हाक मारत असते. तनया छान तयार होऊन खाली येते. सगळेजण तिचं कौतुक करत असतात आणि मग तनया आणि अखिल पूजेसाठी बसतात. मात्र त्याच वेळी तो गुंड त्या ठिकाणी येतो आणि तनयाला कॉल करतो. तो तनयाला सांगतो की मी तुझ्या घराच्या बाहेर आलो आहे, तू बाहेर येतेस की मी आतमध्ये येऊ. आणि ते ऐकून तनया घाबरते आणि घाबरून सांगते की नाही नाही, तुम्ही तिथेच थांबा, मी पटकन बाहेर येते. आणि मग ती पूजा अर्धवट सोडून बाहेर जाण्यासाठी निघते. जयश्री तिला थांबवते तर तनया खोटं सांगते की मम्माने एक माणूस पाठवलाय, मी पटकन त्याच्याकडून माझं पार्सल घेऊन येते. आणि त्यानंतर ती पळतच बाहेर जाते. आणि तनयाच्या अशा वागण्यामुळे सगळेजण तिच्यावर चिडतात. तर वसुंधराला संशय येतो आणि त्यामुळे ती देखील तनयाचा पाठलाग करत तिच्या मागोमाग येते. त्यानंतर तनया बाहेर जाऊन त्या माणसाला भेटते. ती त्या माणसाला सांगत असते की माझ्याकडे एवढी कॅश नाही आहे, म्हणून मी चेक आणला आहे. तर तो माणूस म्हणतो की ठीक आहे, पण जर का हा चेक बाउन्स झाला तर मी सरळ तुझ्या घरी येईल आणि तू आणि तुझ्या आईने जे काही केलं आहे ना ते सगळ्यांना सांगेल. त्यावेळी मी फोनसुद्धा करणार नाही, एवढं लक्षात ठेव. आणि ते ऐकून तनया घाबरूनच हो म्हणते. आणि मग तो माणूस तो 1 करोडचा चेक घेऊन तेथून निघून जातो. तनया देखील पटकन घरात येते. तर वसुंधराने हे सगळं काही बघितलेलं असतं. आणि हा माणूस नेमका कोण आहे, तनयाचा आणि याचा काय संबंध आहे, याचा शोध घेण्यासाठी ती त्या माणसाचा पाठलाग सुरू करते. काही वेळानंतर तो माणूस त्याच्या बाईकवरून पुढे जाण्यासाठी निघतो. वसुंधरासुद्धा पटकन एक रिक्षा पकडते आणि त्याचा पाठलाग करते. थोड्या वेळानंतर तो माणूस एका चहाच्या टपरीवर थांबतो. वसुंधरा त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की दादा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तो रागातच विचारत असतो की काय काम आहे. तर वसुंधरा म्हणते की तुम्ही आत्ता ठाकूरांच्या घरी का आला होता, तनया ठाकूरला तुम्ही कसे ओळखता. आणि ते ऐकून तो हसतच म्हणतो की तू ठाकूरांची मोठी सून ना, आकाशची बायको वसुंधरा. आणि ते ऐकून वसुंधराला आश्चर्य वाटतं. ती म्हणते की हो, पण ही गोष्ट तुम्हाला कशी माहिती. तर तो माणूस हसतच म्हणत असतो की मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत आणि त्या तुझ्या घरच्यांसमोर येऊ नये म्हणून तनयाने खूप मोठी किंमत मोजली आहे. आणि ते ऐकून वसुंधरा विचारते की कोणत्या गोष्टी. तर तो माणूस हसतच त्याच्या जवळचा तो 1 करोडचा चेक दाखवत म्हणतो की जर तू याच्यापेक्षा मोठी किंमत मोजली तर मग मी त्या सगळ्या गोष्टी तुला सांगेल. जर त्या गोष्टी तुला कळल्या ना तर तुमच्या घरात भूकंप येईल, हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून वसूला तर धक्काच बसतो. तिला काय करावं हे सुचत नाही. मात्र मग ती त्या माणसाला म्हणते की मी तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, पण प्लीज मला सांगा तनया नक्की काय लपवते. पण तो माणूस म्हणतो की आधी पैसे दे. आणि मग त्यावेळी वसुंधरा तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढते आणि त्या माणसाला देते. तर तो माणूस हसतच त्या बांगड्या घेऊ लागतो आणि म्हणतो की याच्या बदल्यात मी तुला फक्त एकच गोष्ट सांगेल. मात्र त्यांची ही देवाणघेवाण सुरू असतानाच तिकडून एक ट्रक येतो आणि वसुंधराला आणि त्या गुंडाला काही कळण्याच्या आधीच तो ट्रक जोरात त्या गुंडाला धडक मारतो. त्यामुळे मोठा अपघात होतो. तो गुंड रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. त्याच्या हातातील चेक एकीकडे तर बांगड्या दुसरीकडे असतात. आणि हा सगळा प्रकार बघून वसूलासुद्धा मोठा धक्का बसतो. ती पटकन तो चेक आणि बांगड्या घेते आणि त्या माणसाजवळ जाते. तिथे भरपूर गर्दी गोळा झालेली असते. तर तो माणूस वसुंधराकडे बघत मातीमध्ये काहीतरी लिहितो. आणि मग त्यानंतर त्या गर्दीतील काही मुलं त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर वसुंधराला काय करावं ते सुचत नाही आणि तितक्यात तिचं लक्ष त्या माणसाने जे लिहिलेलं असतं त्याच्याकडे जातं. तर त्याने लकी हे नाव लिहिलेलं असतं. त्यामुळे वसुंधरा खूपच घाबरते. दुसरीकडे पूजा सुरू असते. मात्र तितक्यात तनयाला ठसका लागतो. जयश्री मोठमोठ्याने वसुंधराला हाका मारत पाणी आणायला सांगते. मात्र वसुंधरा घरात नाही हे कळल्यावर ती चिडते. तर भास्कर अवनीला आवाज देत पाणी आणायला सांगतो. अवनी मात्र रागातच तनयाकडे बघत असते. मात्र त्यानंतर ती नाईलाजाने पाणी घेऊन येते. तर जयश्री लगेच वसुंधराच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करते. ती म्हणत असते की कामाच्या वेळी ही कुठे जाते काय माहिती, फक्त नको तिथे हिला नाचायचं असतं आणि जेव्हा काम असतं तेव्हा गायब होते. मात्र त्यावेळी माधवराव तिच्यावर ओरडतात आणि तिला शांत राहायला सांगतात. तर आकाश लगेच वसूला शोधायला बाहेर येतो. मात्र वसुंधरा बाहेरही नसल्याने तो तिला कॉल करतो. वसुंधरा सांगते की मी इथे बाहेरच आले होते, पटकन घरी येईल. आणि मग ती फोन कट करते. दुसरीकडे पूजा संपन्न झाल्यावर वसुंधरा घरी येते. आकाश तिला विचारत असतो की तुम्ही कुठे गेला होता. तर ती खोटच सांगते की मी गाईला नैवेद्याचं पान देण्यासाठी गेले होते, गाई थांबत नव्हती म्हणून मला थोडं दूरपर्यंत
जावं लागलं. आणि ते ऐकून माधवराव रागातच जयश्रीकडे बघतात तर ती तोंड वाकडं करते. त्यानंतर मग माधवराव गुरुजींना दक्षिणा देतात आणि त्यांना सांगतात की तुम्हाला हात बघता येतो ना, मग आमच्या मुलांचा देखील हात बघा. त्यावर तेही आनंदाने हो म्हणतात आणि मग अखिल त्यांना हात दाखवतो. तर ते सांगतात की उत्तम हात आहे, तुला भरपूर यश मिळेल, बिझनेसमध्ये तू प्रगती करशील, काही काळजी करू नको. आणि ते ऐकून सगळेच जण खुश होतात. त्यानंतर जयश्री तनयाला देखील तिचा हात दाखवायला सांगते. तनया घाबरून हात दाखवते तर गुरुजी सांगतात की मुलगी चांगली शिकलेली आहे, नवऱ्याला कायम मुठीत ठेवेल. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. मात्र त्यानंतर गुरुजी म्हणतात की हिच्या नशिबात आत्ता संतती योग नाहीये. आणि ते ऐकून घरातल्यांना तर मोठा धक्काच बसतो. तनया तर खूपच घाबरते, तिला अक्षरशः घाम फुटतो. तर घरातील सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागतात. जयश्री म्हणत असते की गुरुजी हे काय बोलताय तुम्ही, आत्ता आम्ही एवढी मोठी पूजा कशासाठी घातली? तनया प्रेग्नेंट आहे, तिची डिलेव्हरी सुखरूप व्हावी, बाळ सुखरूप असावं म्हणूनच ना, आणि तुम्ही म्हणताय की संतती योग नाही आहे. तर ते गुरुजी घाबरून म्हणतात की माफ करा, मला जे दिसलं ते मी बोललो, कदाचित माझाच अभ्यास थोडा कमी पडला असेल. हाताच्या रेषा काय त्या तर बदलत असतात आणि मग ते पटकन तेथून निघून जातात. तनया मात्र घाबरलेली असते, पण उलट ती जयश्रीलाच म्हणत असते की आई मी कशाला खोटं बोलेल, ते गुरुजी उगाच काहीतरी बोलत होते ना. तर जयश्री देखील हो म्हणते. मात्र घरातल्यांना तनयाच्या वागण्याचा संशय येतो, तर ती पटकन तिच्या खोलीत निघून जाते. खोलीत गेल्यानंतर ती लगेच तिच्या आईला म्हणजे विशाखाला कॉल करते. विशाखा तिला विचारत असते की सगळं ठीक आहे ना, तू पूजेच्या वेळी मला का फोन केलाय? तर तनया म्हणत असते की मम्मा पूजा तर झाली, पण इथे खूप मोठा घोळ झालाय. विशाखा विचारते काय? तर तनया तिला गुरुजी जे काही बोललेले असतात ते सांगू लागते. आणि ते ऐकून विशाखा घाबरते. ती विचारते कोणाला संशय तर आला नाही ना? तर तनया म्हणते नाही, मी सगळं सांभाळून घेतलं. तर विशाखा तिला सांगते की एक गोष्ट लक्षात ठेव, आता त्या जयश्रीच्या मनात नक्की संशय असेल, मात्र तू तिला घोळात घे आणि हे सगळं खोटं आहे असं सांग. आणि त्यावर तनया देखील हो म्हणते. त्यानंतर मग विशाखा आनंदाने तिला सांगते की आपला एक प्रॉब्लेम कमी झाला आहे. तर तनया विचारते काय? तर विशाखा हसतच सांगते की जो माणूस आपल्याला ब्लॅकमेल करत होता ना, तो आता गेलाय. तर तनया विचारते कुठे गेला? तर विशाखा म्हणते अगं गेला म्हणजे देवाघरी गेला, त्याचा अपघात झाला आहे आणि त्या अपघातातच तो मरण पावला. आणि ते ऐकून तनया मात्र खूप घाबरते. विशाखा मात्र हसतच तिला घडलेला सगळा प्रकार सांगत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.